नमस्कार मित्रांनो, मी पंडित नंदकिशोर शिंदे, अध्यक्ष सरस्वतीनंद ज्योतिष संशोधन ज्ञानपीठ सांगली येथून. मित्रांनो, 28 ऑक्टोबरला म्हणजेच येणाऱ्या ह्या कोजागिरी पौर्णिमेला जे चंद्रग्रहण घडत आहे, त्या चंद्रग्रहणाचा परिणाम राशी परत्वे प्रत्येक राशीला, प्रत्येक व्यक्तीला कशा पद्धतीने मिळू शकेल हे सांगण्यासाठी आणि त्यावर दिलेले काही उपाय मी थोडक्यात सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय. आपल्या या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून आपले हे ज्ञानाचे व्हिडिओ सर्वांपर्यंत लवकर येऊन पोहोचतील. मित्रांनो, यावर्षी 28 तारखेलाच पहाटे 4:18 पौर्णिमा चालू होती. ती रात्री म्हणजे उत्तर रात्री 28 तारखेच्याच म्हणजे 29 तारखेच्या पहाटे 1:54 पौर्णिमेचा हा कालावधी राहणार आहे. आणि 1:05 28 तारखेच्या उत्तर रात्री 1:05 चंद्रग्रहण सुरू होत आहे. ते 2:23 ग्रहण राहणार आहे. या ग्रहणाचा परिणाम हा थोडक्यात आपण पाहणार आहे. 28 तारखेला हे घडणारे ग्रहण काय परिणाम देऊ शकेल, काय फलित देऊ शकेल याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊया. पाहूया चंद्रग्रहणाचे राशी परत्वे फळ आणि त्यावरील थोडक्यात उपाय. मित्रांनो, ग्रहणाचे हे फलित आपल्याला असं वाटतंय की ग्रहण घडणारे हा एका दिवसाचाच भाग आहे, मग एका दिवसासाठी हे इतकं फळ मिळणार आहे का, मग त्या दिवशीच आम्हाला नाही मिळालं, असं होत नसतंय. ग्रहणाचा या परिणाम हा पुढील ग्रहणापर्यंत मानायचा असतो. म्हणजे या दरम्यानच्या काळात केव्हा तरी या गोष्टी घडत असतात. चला तर मग आपण सर्वांनाच या गोष्टीची उत्सुकता लागलेली असते की आपल्या राशीला या ग्रहणाचा काय परिणाम मिळणार आहे ते थोडक्यात आपण बघूया. पहिली रास मेष रास आहे. मित्रांनो, या खंडग्रास चंद्रग्रहणाचा आपल्याच राशीमध्ये हे ग्रहण घडत असल्यामुळे त्याचा थोडासा अशुभ परिणाम आपल्याला मिळणार आहे. तर याचा परिणाम काय होऊ शकेल, तर शारीरिक आणि मानसिक लेवलला हे ग्रहण परिणाम करेल. थोडासा काळजी घेणं, हा शारीरिक भाग, थोडं गाडी जपून चालवणं, प्रत्येक गोष्ट आपण जपून करणं पुढील येणाऱ्या ग्रहणापर्यंतच्या काळामध्ये हे अपेक्षित आहे. त्याचबरोबर मातृपितृसुख सुद्धा थोडंसं कमी होत चाललेलं आहे. या ग्रहणाचा एक परिणाम की मातृसुखावरती सुद्धा होतोय. तर थोडंसं आईबाबांची काळजी घ्या, थोडंसं त्यांना तीर्थाटन वगैरे करून आणा, आरोग्य जपा आणि गुरुबळ सुद्धा थोडं कमी होत आहे. म्हणून तर सगळ्यात जास्त नुकसान हे मेष राशीचं दर्शवत आहे. थोडंसं काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र काळजी करू नका, मी आपल्याला काही छोटेसे उपाय सांगतोय. तर त्यामध्ये काय केलं पाहिजे, गुरुचरित्र वाचन, गुरुचरित्र सप्तक मिळतं बाजारामध्ये. जर वाचन करायला तुम्हाला अखंड गुरुचरित्र पारायण करायला वेळ नसेल तर सप्तक वाचू शकताय. पिवळ्या वस्तू, कापड किंवा मिठाई, फूल, पुष्कराज रत्न किंवा सोने या वस्तू ग्रहण काळामध्ये पूजा करून ठेवाव्यात आणि दुसऱ्या दिवशी आपण योग्य सत्पात्री व्यक्तींना ते दान करावं. वृषभ राशीला या ग्रहणाचा अशुभच काळ मिळणार आहे, अशुभच फळ मिळणार आहे. त्यांची थोडी हानी होऊ शकेल. व्यवहार करताना जपून करणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या अपघातापासून थोडंसं रक्षण करणं, जपणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर द्रव्यहानीही संभवते. त्यावर उपाय, काळभैरवाष्टक स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं आपण. काळभैरवाला अभिषेक द्यावा. त्याचबरोबर 2 भाजीच्या पेंड्या, गूळ, ज्वारी, तांदूळ, मूग डाळ आणि मसूर डाळ हे प्रत्येकी साधारणपणे अर्धा किलो किंवा यथाशक्ती तुम्ही देऊ शकताय. 11 रुपये दक्षिणा, 3 लिंब आणि पूर्ण विडा हा काळभैरवाच्या मंदिरामध्ये अभिषेक करायला गेल्यानंतर हा मंदिरातच दान करायचा आहे. त्याचबरोबर लाल वस्तू, लाल वस्त्र, मसूर डाळ, गूळ, सफरचंद, घोडा म्हणजे छोटासा एखादा तुम्ही लाकडी घोडा सुद्धा धरू शकताय. मोठा घोडा आता कोणी घेणार पण नाहीयेत. सोने आणि जमीन यातल्या काही गोष्टी तुम्ही जे यथाशक्ती जमणार आहे ते दान करा. मिथुन राशीच्या मित्रांना मात्र या ग्रहणाचा लाभ मिळणार आहे. अडकलेले पैसे आपले मिळू शकतील. अचानक धनलाभ होऊ शकेल. अचानक तीर्थाटन, अचानक परदेश दौरा आणि
आपल्याला केलेल्या प्रयत्नांना भरघोस असं यश मिळू शकेल. पुढील कामात त्यासाठी जोमाने प्रयत्न करा, जोमाने कामाला लागा. लाभ वृद्धिंगत करण्यासाठी मी काही उपाय इथं देत आहे. आपण विष्णू सहस्त्रनाम, वामन पुराण, वराह पुराण हे वाचावं. हिरवे वस्त्र, हिरव्या रंगाच्या वस्तू, कस्तुरी अत्तर, पेरू, हिरवे सफरचंद, पाचू पंचधातूच्या वस्तू आणि मिठाई यातलं यथाशक्ती जे जमणार आहे ते तुम्ही दान करा. कर्क राशीच्या मित्रांना सुखप्राप्ती होणार आहे. या ग्रहणाची शुभ फलिते अनुभवायला मिळणार आहेत. व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे. चांगली प्राप्ती पण होणार आहे. या काळात गुंतवणूक करा. सोने, LIC, जमीन यथाशक्ती दान करा. यथाशक्ती आपण गुंतवणूक करा. हा काळ तुम्हाला अनुकूल आहे. या गोष्टींमध्ये गुंतवणूक करणं हा आपला निर्णय योग्य राहणार आहे. सॉरी, दान करायचं नाहीये, आपण गुंतवणूक करायचंय. मी पुढील गोष्टी काय कराव्या लागतील किंवा तुम्हाला हे जे मिळणारे लाभ आहेत ते वाढ कशी करता येईल, त्या लाभांना आपल्याला आणखी जास्त कसं आपल्याला, त्यासाठी काही छोट्या गोष्टी सांगतोय. त्यातली कोणतीही एखादी गोष्ट जमेल ती तुम्ही करू शकताय. कर्क राशीच्या मित्रांनी 5 सोमवार महादेवाला अभिषेक घालावेत. शिवलीलामृत वाचावं अथवा शिवलीलामृतातला 6वा अध्याय तरी नक्की वाचावा. त्याचा तुम्हाला अनुभव येईल. केशर, साखर, केवडा किंवा मोगरा यांचं अत्तर, पांढरे वस्त्र, मोती, चांदी या वस्तू दान कराव्यात. आणि कुठेतरी यज्ञयाग जर सुरू असेल तर तिथे थोडेसे तांदूळ आणि तूप यथाशक्ती तुम्ही दान करा. त्याचबरोबर पित्यासह परंपरागत पद्धतीने आपल्या कुलस्वामीचं दर्शन घ्या, थोडंसं तीर्थाटन करा आणि पित्याच्या नावे काळभैरवाला एक अभिषेक द्या. 51 रुपयाचा अभिषेक दिला तरी काही प्रॉब्लेम नाहीये, करू शकताय. सिंह राशीला थोडासा मान अपमान सहन करावा लागणार आहे. थोडंसं संमिश्र फळ संभवत आहे. थोडंसं जपून चालणं गरजेचं आहे आणि बोलणंही जपूनच गरजेचं आहे. संयम ही चीज सर्वात मोठी असते, हे यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या ग्रहणाचा प्रतिकूल परिणाम आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे थोडंसं जपून, भाग्याची साथही थोडी कमी होणार आहे. मानहानी किंवा थोडंसं तोंडावर पडू नये म्हणून किंवा आपण थोडंसं संयमात राहावं यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला इथं सांगतोय. आपण व्यंकटेश स्तोत्र, आदित्य हृदय स्तोत्र आणि गायत्री जप यातलं यथाशक्ती वाचन तुम्ही नित्य ठेवा. आणि ऑरेंज रंगाच्या म्हणजे केशरी रंगाच्या वस्तू, मिठाई, संत्री, माणिकरत्न आणि सोने यातलं यथाशक्ती आपण दान करा. कन्या राशीला थोडीशी अपघाताची शक्यता वाटते. थोडंसं ही शक्यता आहे. त्यामुळं आपण वाहने चालवत असताना आणि जीभ चालवताना थोडंसं आपण जपणं गरजेचं आहे. या ग्रहणाचे यांना अनिष्ट फळ मिळणार आहे. कोर्ट कचेरीमध्ये अपयश संभवत आहे. धननाश होऊ शकतोय. कुणालाही उधार अथवा मदत म्हणून पैसे देऊ नका आणि जर द्यायचं असेल तर त्याचं काहीतरी लिखापडी करूनच तुम्ही द्या. मोठे निर्णय योग्य ज्योतिषाचा अथवा योग्य व्यक्तीचा सल्ला घेऊनच तुम्ही पुढचे योग्य निर्णय घ्या. मी काही गोष्टी कमी करण्यासाठी उपाय देतोय. काही दोष किंवा काही नुकसान कमी होण्यासाठी मी काही उपाय देतोय. आपल्या आवडती एखादी वस्तू, खाण्याची वस्तू एखादी तुम्हाला जी आवडत असेल ती पुढच्या ग्रहणापर्यंत थोडी सोडता आली तर जरा प्रयत्न करा, खूप बरे होईल. यानं थोडंसं बोलण्यावर, वाचेवर सुद्धा नियंत्रण येईल. व्यसनाला आळा घाला, योग्य दिशेनं प्रयत्न वाढवा. दिवसातील थोडा वेळ तरी ध्यानधारणा आपण नक्की करा. दुर्गा सप्तशती वाचन करा. त्याचबरोबर श्रीसूक्त, घोर कष्टोद्धरण स्तोत्र या गोष्टी यातलं जे शक्य मिळणार आहे तुम्हाला ते तुम्ही वाचन करा. पांढऱ्या वस्तूंचं दान करा, जसे की दूध, पेढे, मिठाई, धोतर उपरणे, सोन्याने ओपेल रत्न यातलं जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही दान नक्की करा. याची तुम्हाला चांगली अनुभूती पण येईल. पाहूया थोडंसं तूळ राशीचं. तूळ राशीला त्यांच्या जोडीदारांची काळजी लागणार आहे थोडी. ती थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये थोडे दीर्घ काळासाठी मतभेद उद्भवू शकतील. थोडी नक्की नोंद घ्या आणि काळजीही घ्या. ग्रहणाचे फळ काहीसे अनिष्ट मिळेल, संमिश्र मिळेल. भागीदारी जर आपला व्यवसाय असेल तर थोडंसं जपणं गरजेचं आहे, कारण फसवणूक संभवते. कोणत्या तरी मार्गाने नुकसान आपले होऊ शकते. साधारणपणे संमिश्रच फळ आहे याचा परिहार होण्यासाठी काही उपाय सांगतोय.
आपले प्रयत्नच मुळात वाढवणं गरजेचं आहे. आपले प्रयत्न कमी पडतील असं वाटतंय. प्रत्येक वेळी पैसा म्हणजेच प्रगती नसते, हे कायम लक्षात ठेवायचं आहे. इतरही नुकसानीचा विचार आपण करायचा, की इतर दुसरं काही नुकसान आपलं होतंय का? फक्त आर्थिकच नुकसान होतंय असं नाही, दुसऱ्याही गोष्टींचं नुकसान होऊ शकतंय. आपण दत्त उपासना करावी, किलक स्तोत्र वाचावं, श्रीसुक्ताचं पठण करावं आणि गुलाबी रंगांच्या वस्तू, अगदी गुलाबाचं फूल वगैरे, सुवासिनी स्त्रियांना ज्या भेटवस्तू आपण वायन म्हणून देतो, सौभाग्य वृद्धीसाठी ज्या गोष्टी आपण देतोय, त्यातलं कोणतंही तुम्ही दान देऊ शकताय. त्याचबरोबर रसगुल्ले, हकीक रत्न आणि सोने इत्यादी वस्तूंचं दान करा आणि थोडंसं गाईला ग्रास नक्की द्या. वृश्चिक राशीला शुभफळ मिळणार आहेत, फायदाच होणार आहेत. आपली अडकलेली कामे मार्गी लागणार आहेत. अर्थातच त्यासाठी थोडे प्रयत्नही करणं गरजेचं आहे. परंतु आरोग्याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरीमध्ये थोडा बदल संभवतोय. काळजीपूर्वक प्रयत्न करा. नोकरीतलं वातावरण थोडंसं चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा. मी काही उपाय देतोय. आपण अथर्वशीर्षाचं पठण करावं, काली कवच मंगळवारी तरी नित्य वाचावं आणि नित्य शिवस्तुती करावी. मूग, दही, लोणी, लाल वस्त्र, थोडी तांब्याची भांडी, अगदी छोट्या छोट्या पण वस्तू बाजारामध्ये मिळतात आणि पोवळा रत्न या वस्तू आपण थोड्या दान करून बघा. यथाशक्ती जमेल तेवढंच करा. धनुराशीला संमिश्र फळं मिळणार आहेत. काही गोष्टींची चिंता लागून राहणार आहे. काही संदिग्धता कामामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. काही कारणानं तरी मनाविरुद्ध काही घटना घडतील आणि त्यामुळं मनोबल खचू लागेल. निरीक्षता वाढेल. परिणामी अपेक्षित प्रयत्न आपल्याकडून केले जाणार नाहीत. त्यामुळं मिळणारा लाभही तुमचा थोडा कमी होणार आहे. यासाठी उपाय गायत्री मंत्र जप, गायत्री होम अथवा दत्तयाग आपण घरी करून घेतला तर सर्वात उत्तम राहील. त्याचप्रमाणे नवनाथ भक्तिसार वाचन, शिवमहिम्न स्तोत्र हे प्रत्येक शनिवारी वाचलं तरी चालणार आहे. प्रज्ञावर्धन स्तोत्र हे आपली प्रज्ञा वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. रुद्राभिषेक किंवा लघुरुद्र शक्य झालं तर या सर्वांपैकी एक काहीतरी तुम्ही करू शकताय. पिवळ्या रंगाच्या वस्तू, पीतवस्त्र, गुळ फुटाणे, पुष्कराज रत्न, घोडे आणि सोने, एखादा घोडा, सोनं, यातलं जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही द्यायचं आहे. काहीच जमलं नाही तर 5 रुपयाचे गुळ फुटाणे तरी नक्कीच जमणार आहेत आपल्याला, तर ते तर तुम्ही नक्की दान द्या आणि त्याची अनुभूती तुम्ही स्वतः घ्या. मकर राशीच्या मित्रांना थोडंसं अनिष्ट फळ संभवत आहे. थोडी मातृचिंता नक्की लागणार आहे. थोडंसं आईसाठी करणं गरजेचं आहे. एखादं आईला घेऊन तीर्थाटन तुम्ही करू शकताय. वास्तू दोष निर्माण होण्याचे संकेत आहेत बघा, की आपल्या वास्तूमध्ये या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे पुढच्या ग्रहणापर्यंत म्हणतोय मी, थोडंसं त्यामुळं घरातलं वातावरण बिघडू शकतंय. वाद किंवा थोडंसं कलह निर्माण होऊ शकतात. त्याचा परिणाम उद्योग व्यवसायावरती सुद्धा मंदीचे सावट म्हणून दिसणार आहे. आईच्या नावे काळभैरवाला एखादा अभिषेक द्या. देवी महात्म्य अथवा देवी भागवत पारायण घरी करता आलं तर नक्की बघा, हे गरजेचा विषय आहे. नित्य कुंजिका स्तोत्राचं पठण करा. आठवडाभर जमलं नाही तरी शनिवारी तरी नक्की करता येते, ते करा. विश्वकर्मा चालीसा, कारण वास्तू दोष निवारण होण्यासाठी त्याचा जास्त आपल्याला यूज होताना दिसतोय. प्रत्येक रविवारी विश्वकर्मा चालीसा वाचा. गाईला घास द्या. आई समवेत परंपरागत पद्धतीने कुलस्वामिनीचं दर्शन घ्या आणि थोडंसं ओटी वगैरे तिथं जे देता येते किंवा कुलाचार त्या देवीचा त्या ठिकाणचा जो असणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही देवदेव करून घ्या. त्याचबरोबर वस्त्र, एखादे शेतीचे लोखंडी अवजार, नीलम रत्न या पद्धतीच्या काही दान वस्तूंपैकी दान जे यथाशक्ती तुम्हाला जमणार आहे ते दान करा. कुंभ राशीच्या मित्रांना या वर्षीचा सर्वात जास्त या ग्रहणाचा फायदा दिसणार आहे. धनप्राप्तीचा जोरदार योग सुरू होतोय मित्रांनो. त्यासाठी जरा जोमानं प्रयत्न करा. डोळसपणे व्यवहार पण करा. एक गोष्ट लक्षात ठेवा, की अतिउत्साह किंवा ओव्हर कॉन्फिडन्स हा कधी कधी नुकसानीत आपल्याला आणू शकतोय. त्यामुळे संयमाने कामे पार पाडा, संयमाने कामे करा. जुनी येणी वसूल होणार आहेत, त्यासाठी थोडा प्रयत्न वाढवा. बोलताना संयमानं, प्रेमानं बोला.
कोर्ट कचेरी यामधून आपल्याला नफा संभवतोय. त्याचबरोबर आध्यात्मिक विकास होण्याचे चिन्ह आहेत, तर थोडंसं साधना याच्याकडे थोडी वेळ देता येते का बघा. उपाय: गणेश उपासना, गणपतीचं एखादं व्रत किंवा संकष्टी व्रत अथवा इष्टदेवतेची साधना वाढवा. मंगलचंडिका स्तोत्र, काली कवच किंवा अर्गला स्तोत्र यातलं जे तुम्हाला शक्य जमणार आहे ते तुम्ही वाचन करू शकताय. त्याचबरोबर सढळ हाताने अन्नदान, शिधा, मोहरी, तेल, उडीद, प्रवाळ रत्न आणि सोने यातलं जे जमणार आहे ते थोडंसं दान करा. पाहूया शेवटची रास मीन या मीन राशीचं फलित. आपल्या राशीला संमिश्र फळ मिळणार आहे. धननाश होण्याची जास्त शक्यता आहे. स्वतःहून खर्च करा, स्वतःहून एखादं काम काढा घरातलं, गुंतवणूक करा, हे जरा जास्त श्रेयस्कर ठरणार आहे. अन्यथा कौटुंबिक चिंता थोडी वाढीस लागेल आणि व्यवहार दक्ष राहा, कारण त्यातूनही थोडं नुकसान होण्याची शक्यता आहे. सर्वात प्रथम आपण मनःशांतीसाठी ध्यान धारणा करा, ती तुम्हाला उपयुक्त ठरेल. शिधा, खाद्यवस्तू, तुपाचा दिवा, पुष्कराज रत्न, सोने या वस्तू दान करता येतील, तर त्यातल्या शक्य तेवढ्या वस्तू दान करा. गुरुचरित्र, गजानन भक्ती विजय ग्रंथ किंवा देवी महात्म्य यातलं जे तुम्हाला शक्य असेल ते नित्य तुम्ही वाचन करा, त्याची तुम्हाला चांगली फलितं मिळतील. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रश्न पडत असेल की सोने, तर सोन्यामध्ये कली वास करतोय, म्हणून सोन्याचं दान हे प्रत्येकच ठिकाणी हे महाज्ञान किंवा महादान आपल्याला मानलेलं आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी सोने हा शब्द हा क्रम प्राप्त आहे. अनिष्ट फळ सांगितलेल्या लोकांनी किंवा गर्भवती स्त्रियांनी ग्रहण छायेत जाऊ नका. मी ग्रहणाची माहिती दिलेली आहे या व्हिडिओमध्ये सुद्धा, आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतोय, तर बघा. कोजागिरीची ही लिंक यात मी देत आहे. ग्रहण पाहू नका, ग्रहणाच्या सावटमध्ये त्या प्रकाशामध्ये जाऊ नका, त्याचा परिणाम आपल्याला शुभ दिसत नाहीये. मी थोडंसं दानाबद्दल, ग्रहण सुटल्यानंतर दान करणे हे पुण्याचेच कार्य मानलं जातं. नेहमीच हे पुण्याचं कार्य आहे. ज्यांना शुभ आहे त्यांनी सुद्धा, ज्यांना अशुभ आहे त्यांनी सुद्धा. गाय, भूमी, सोने, धान्य, शिधा या वस्तू दान कराव्यात. त्यांचे विशेष पुण्यफळ सांगितलंय. तप, विद्या, नित्य साधना यांनी युक्त असणाऱ्या सत्पात्री व्यक्तीला दान केल्यानं अशुभ जे अनिष्ट फळ सांगितलेलं आहे ते कमी होतं आणि ज्यांचं शुभ फलित सांगितलेलं आहे ते वृद्धिंगत होतं. आपल्याला सांसारिक लोकांना नित्य जप-तप करणं हे जमत जर नसेल, तर आपण अशा जप-तप करणाऱ्या व्यक्तींना दान करू शकताय. ते महापुण्यकारक असतं. दानामुळे नेहमीच कुंडलीतील ग्रहदोषांचे अशुभत्व कमी होत असते आणि शुभत्व वाढते. याची अनुभूती सुद्धा आपल्याला लवकर जवळच्याच काळामध्ये आल्याशिवाय राहत नाही. ग्रहण काळात सर्व पाणी हे गंगे समान असतं. ज्ञानी व्यक्ती ही व्यासांप्रमाणे असते आणि केलेलं दान हे दानाप्रमाणे काम करतं, असं शास्त्रवचन आहे. चला तर मग आपल्याला आपापल्या राशींप्रमाणे उपाययोजना करून अशुभ फळं कमी करूया आणि शुभ फळं वाढवूया. जर यामध्ये काही शंका असेल तर आपल्याला मी माझा नंबर इथं दिलेला आहे, 9890 62 80 87. तसेच आपण मेसेजही करू शकताय. इथं तुम्हाला जर काही वाटलं तर तुम्ही मला मेसेज करा, नंबरही दिलेला आहे, किंवा इथं तुम्ही तुमची प्रतिक्रिया सुद्धा तुम्ही नोंदवू शकताय. शक्य असेल तर त्याचं मी निरसन करण्याचा नक्की प्रयत्न करीन. धन्यवाद.